नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. मुख्यमंत्री होण्यासाठी संख्याबळाची गरज, चंद्रकांत पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसला खोचक टोला. राज्यातील राजकारणात मुख्यमंत्री पदाच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे. पुण्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून फलक लागल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खोचक टिप्पणी केली आहे. सांगलीत भाजप नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की केवळ फलकबाजी करून कोणी मुख्यमंत्री होत नाही, त्यासाठी आवश्यक संख्याबळ पक्षाकडे असणं महत्त्वाचं आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे पुण्यात भावी मुख्यमंत्री म्हणून लावण्यात आलेल्या फलकांवरून विचारला असता प्रत्येक पक्षाला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असे वाटते, मात्र त्यासाठी बहुमत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान माजी खासदार संजय काका पाटील यांच्या भाजपमध्ये पुनर्प्रवेशाच्या चर्चांवरही त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, संजय काका पाटील हे भाजपचे जुने नेते असून सध्या महायुतीसोबत सक्रिय आहेत. त्यांच्या पुनर्प्रवेशाबाबत निर्णय देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा पवार घेतील. तसेच मुंबईतील रिक्षा चालकांसाठी मराठी सक्तीच्या मुद्द्यावर बोलताना महाराष्ट्रात काम करणाऱ्या रिक्षा चालकांना मराठी येणं अपेक्षित असल्याचं त्यांनी म्हटलं. मात्र अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील असंही त्यांनी स्पष्ट केलं. महापालिकेतील अंतर्गत मतभेदांबाबत बोलताना मतभेद हे जिवंतपणाचं लक्षण असल्याचं सांगत त्यांनी प्रशासनाचा साप्ताहिक आढावा घेणार असल्याचं जाहीर केलं. तसेच प्रत्येक प्रभागात भाजप कार्यालय सुरू करण्याचाही निर्णय त्यांनी यावेळी सांगितला. एकीकडे मुख्यमंत्री पदाच्या चर्चांना उधाण आले असताना दुसरीकडे संख्याबळाचा मुद्दा पुढे करत भाजपकडून स्पष्ट संदेश देण्यात आला. त्यामुळे राज्यातील राजकारण आणखीन तापण्याची शक्यता आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.